विकासाच्या प्रक्रियेत शेती आणि शेतीपूरक उद्योगांना सामावून घेतल्याशिवाय देशाचा खरा विकास होणार नाही. या जाणीवेतून कृषी विकासातून ग्रामविकास हे मिशन मानून त्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींपैकी एक उदय बोरावके. उदय बोरावके यांना शेतीविषयी अपरंपार आस्था आहे, प्रेम आहे. हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालाय. त्यांच्या वडिलांनी कायम आधुनिक शेतीची कास धरली. उदय बोरावके यांनी आपल्या वडिलांचाच आदर्श घेत शेती हेच कार्यक्षेत्र निवडलं आणि चिकन पोल्ट्रीच्या माध्यमातून आपल्या प्रयोगशीलतेला प्रारंभ केला. आपली हीच प्रयोगशीलता आणि कल्पकता यांचा अचूक उपयोग करून घेत त्यांनी बोरावके मॉडेल नावाचं अफलातून मॉडेल शेतकऱ्यांसाठी तयार केलं. चला तर मग श्रोतेहो, पाहूया उदय बोरावके यांचं बोरावके मॉडेल नेमकं आहे तरी काय. ऐकूया लेखक गौतम कोतवाल लिखित कृषी आयडॉल्स या पुस्तकातून उदय बोरावके यांची यशोगाथा. उदय बोरावके हे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेच्या कृषी आणि कृषी आधारित व्यवसायासंबंधी कार्यरत असलेल्या उपसमितीचे 14 वर्ष अध्यक्ष होते. त्या काळात शेतीच्या हितासाठी त्यांनी सरकार दरबारी अनेक सुधारणा सुचवल्या. ॲन्युअल बजेटमध्ये सन 2011 ते 2014 या कालावधीत सलग 3 वर्षे ॲग्री सेक्टर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून माजी अर्थमंत्री श्री प्रणव मुखर्जी व पी. चिदंबरम यांच्यासोबत त्यांनी काम केलं. आणि नेदरलँड सरकारने फळं आणि भाजीपाल्याकरिता व्यावसायिक संधीबाबत सर्वेक्षणासाठी संयुक्तपणे गठीत केलेल्या प्रोजेक्ट मॉनिटरिंग समितीचे ते उपाध्यक्ष होते. हैदराबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंट या संस्थेच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे ते सदस्य होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सन 2000 ते 2002 या कालावधीत अकॅडमिक काउन्सिल मेंबर म्हणून त्यांनी काम पाहिलं. या व्यतिरिक्त कृषी आणि कृषी व्यवसाय संबंधी अनेक संस्थांशी ते संलग्न आहेत. म्हणूनच कृषी व्यवसायाच्या विकासाचं केवळ एक मॉडेल मांडून ते स्वस्थ बसले नाहीत, तर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते अविरत परिश्रम घेतायत. कृषी आणि कृषी व्यवसाय क्षेत्राचं क्षितिज विस्तारण्यासाठी आणि शेतकरी वर्गाला व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांनी बोरावके ॲग्री टेक्नो कमर्शियल फाउंडेशनची स्थापना केली. बोरावके यांचं ॲग्री बिझनेस मॉडेल आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न जाणून घेण्याआधी त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेणं उचित ठरेल. उदय बोरावके स्वतः प्रगतिशील शेतकरी आहेत, कृषी व्यावसायिक आहेत. शेती, शेतमाल प्रक्रिया, पशुपालन, नर्सरी, फळबागा अशा शेतीशी निगडीत व्यवसायांमध्ये त्यांनी अनेकविध प्रयोग केलेत. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डीजवळच्या राहाता या गावात झाला. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा त्यांचा जन्मदिवस. अहो, याच दिवशी भारत स्वतंत्र झाला. त्यांचं प्रारंभीचं शिक्षण गावातच झालं. नंतर पुढच्या शिक्षणासाठी ते पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी पब्लिक स्कूलमध्ये दाखल झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र आणि लष्करी शास्त्र या विषयांचा अभ्यास करून BA ही पदवी संपादन केली. अर्थात त्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून शेतीचीच निवड केली. यामागे प्रेरणा होती ती त्यांच्या वडिलांची. राव बहादूर नारायणराव बोरावके हे त्यांचे वडील. नारायणरावांचं महाराष्ट्राच्या कृषी आणि सहकार क्षेत्रात मोठं योगदान आहे. या क्षेत्रात त्यांनी पायाभूत काम केलंय. विकास सूर्य अशा शब्दात त्यांचा गौरवही झाला. नारायणरावांच्या दूरदृष्टीतूनच महाराष्ट्रात सहकारीकरणाचा पाया रचला गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1932 साली सोलापूर जिल्ह्यातल्या माळीनगर येथे सहकाराच्या संकल्पनेवर आधारित पहिला साखर कारखाना त्यांच्या पुढाकारातून स्थापन झाला. 400 शेतकरी या कारखान्याचे संकल्पक होते. नारायणराव या कारखान्याचे प्रवर्तक संचालक होते. नंतरच्या काळात अर्थतज्ज्ञ डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या समवेत त्यांनी सहकारी साखर कारखान्याचं नवं मॉडेल विकसित केलं. पद्मश्री विखे पाटील यांना मार्गदर्शन करून सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना प्रवरानगर इथे चालू झाला. सहकारी क्षेत्राच्या उभारणीमध्ये, विकासामध्ये नारायणरावांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. शेतकऱ्यांच्या जलसिंचन आणि वितरणाच्या सहकारी संस्था, खतं, बियाणं, कीटकनाशकं
यांच्या शेतीला पुरवठ्यासाठी सहकारी संस्था तसंच सहकारी तत्वावर बँका स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. सहकारातून शेतीचा, शेतकऱ्याचा आणि पर्यायानं गावांचा विकास हेच त्यांचं ध्येय होतं. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याचा खोलवर ठसा उदयरावांवर उमटलाय. नारायणरावांनी नेहमीच आधुनिक शेतीची कास धरली. ते प्रगतिशील शेतकरी आणि कृषी व्यावसायिक होते. शेतीमधील नवं तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक होता. शेतीमालाच्या उत्पादनात भरीव वाढ होण्याच्या उद्देशातून त्यांनी प्रगत शेतीचा अवलंब केला. त्याचप्रमाणे शेतमालाच्या यशस्वी विपणनाकरिताही ठोस पावलं उचलली होती. जिल्ह्याच्या तसंच मुंबईच्या ठोक बाजारपेठेत स्वतःच्या पेढीद्वारे शेतमालाची विक्री करण्यात ते यशस्वी झाले होते. त्याचबरोबर रिटेल स्तरावरही त्यांना यश मिळालं होतं. नारायणरावांनी शेतीविषयीचा व्यावसायिक दृष्टिकोन प्रत्यक्ष व्यवहारात आणला. त्यांनी कॉर्पोरेट तंत्राची सांगड सहकारी तत्वाशी घातली आणि शेती व्यवसायात नवा आदर्श निर्माण केला. नारायणरावांचं हे कार्यकर्तृत्व उदयरावांनी जवळून पाहिलं होतं. किंबहुना शेती व्यवसायातील प्रगतिशीलतेचे, नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं तसंच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे संस्कार नारायणरावांच्या सानिध्यातून त्यांच्यावर घडले होते. नारायणरावांचं शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातही योगदान आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सुविधा उभ्या करण्याचं काम त्यांनी केलंय. रयत शिक्षण संस्थेची उभारणी करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याला त्यांनी सहकार्य दिलं. तसंच अन्य शिक्षण संस्थांच्या कार्यालाही त्यांनी हातभार लावला. ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी विनाशुल्क, त्याचप्रमाणे अल्पशुल्काच्या वसतिगृहांच्या निर्मितीमध्ये त्यांचा पुढाकार होता. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रात किर्लोस्कर उद्योग समूहाशी संचालक या नात्याने ते संलग्न होते. तर 50च्या दशकात पुण्याजवळ साखर कारखान्यांसाठी आवश्यक यंत्रसामग्रीची निर्मिती करणाऱ्या जर्मनीतल्या बकाऊ बुल्फ या कंपनीच्या कारखान्याच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नारायणरावांच्या या चतुरस्त्र कामगिरीचा प्रभाव उदयरावांवर आजही कायम आहे. शेती, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उदयराव आपल्या वडिलांचा वारसा जपतायत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत उदयरावांनी आपल्या प्रयोगशीलतेला प्रारंभ केला, तो पिग फार्म आणि ब्रॉयलर चिकन पोल्ट्रीच्या माध्यमातून. 1968 साली पुण्याजवळ त्यांनी उदयबागेची स्थापना करून मिश्र शेतीची सुरुवात केली. यामध्ये शेती व पशुपालनाचा मुख्यत्वे समावेश होता. त्यांनी अभिनव पद्धतीने वराहपालनाची सुरुवात केली. आधुनिक पद्धतीचा वापर करून वराहांच्या उत्तम जातींची पैदास हे त्यांच्या पिग फार्मचं वैशिष्ट्य. उत्तम दर्जाचं वराहमांस तसंच वराहमांसावर प्रक्रिया करून तयार केलेली अन्य उत्पादनं, यामुळे बोरावके यांच्या या अभिनव प्रयोगाचा लौकिक सर्वत्र पसरला. वराहपालनातला एक आदर्श म्हणून बोरावके यांच्या पिग फार्मकडे पाहिलं जाऊ लागलं. वराहपालनाप्रमाणेच गोपालनातही उदयरावांनी आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केला. उत्तम जातींची पैदास करण्यात आणि दुग्धोत्पादन वाढवण्यात त्यांना यश मिळालं. उदय बोरावके यांची कल्पकता, प्रयोगशीलता, उद्यमशीलता आणि व्यावसायिकतेचं उत्तम उदाहरण म्हणजे बोरावके चिकन हा त्यांनी स्थापन केलेला ब्रँड आणि त्याला लोकांची मिळालेली पसंती. उदय बोरावके यांनी 1969 साली पोल्ट्री फार्म सुरू करून आधुनिक ब्रॉयलर चिकनची मुहूर्तमेढ रोवली. पोल्ट्री उद्योगामध्ये उदयरावांनी मूल्यसंवर्धनाची संकल्पना परिणामकारकरित्या विकसित केली. काळाशी सुसंगत राहून बदलत्या जीवनशैलीचा अभ्यास करून या जीवनशैलीला उपयुक्त ठरतील अशा प्रक्रिया करून उत्पादनं बाजारात आणली तर त्या उत्पादनांचं मूल्य वाढतंच, पण ती लोकांच्या पसंतीसही उतरतात. हे बोरावके चिकनला मिळालेल्या यशातून स्पष्ट झालं. प्रक्रियाकृत ड्रेस्ड चिकनपासून रेडी टू ईट तंदूर खाद्यपदार्थापर्यंत झालेल्या बोरावके चिकनच्या यशस्वी प्रवासामागे मूल्यसंवर्धनाची संकल्पना आहे. ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची संकल्पना उदयरावांनी स्वयंपाकात प्रवीण असलेली आपली पत्नी सौ निलिमा हिच्या समवेत फार्म टू फोक म्हणजेच शेतापासून ताटापर्यंत बोरावकेज कुकुचकूच्या माध्यमातून साकार केली. वराहपालन आणि पोल्ट्री यासंबंधी आधुनिक प्रयोगांप्रमाणेच शेती, शेतमाल प्रक्रिया,
विशेषतः फळ पिकांमध्ये गुणवत्ता वाढीचे आणि मूल्य संवर्धनाचे विविध प्रयोग त्यांनी राबवले. कृषी क्षेत्रातील आपल्या 40 वर्षांच्या प्रवासात त्यांनी शेती, पशुपालन तसंच प्रक्रिया उद्योगांमधल्या अनेक आव्हानांचा यशस्वीपणे सामना केलाय आणि अजूनही नवनवीन आव्हानं ते झेलतायत. एकीकडे प्रयोगशील शेतकरी, कृषी उद्योजक म्हणून कार्यरत असताना दुसरीकडे कृषी क्षेत्राच्या समग्र विकासाचं व्यापक ध्येय उदयरावांनी जपलंय. या ध्येयाचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळालाय. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सक्रिय असलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये उदयराव सक्रिय असतात. कृषी विकासाशी निगडीत अनेक समित्यांवर त्यांनी काम केलंय आणि आजही करतायत. कृषी विकासाला आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या प्रगतीला उपयुक्त अशा योजनांचा, उपक्रमांचा ते सातत्याने पाठपुरावा करतात. जागतिकीकरणानंतर उदयाला आलेल्या नव्या व्यवस्थेत शेतकऱ्याला स्थान कसं मिळू शकेल, समृद्धीचा मार्ग गावांकडे कसा वळवता येईल, यावर त्यांचं विचारमंथन सतत चालू असतं. उदय बोरावके बहुश्रुत आहेत. परदेशात त्यांनी प्रवासही केलाय. परदेशातील शेती व्यवसाय आणि भारतातील शेती व्यवसायाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केलाय. कृषी व्यवसायाशी संबंधित विषयांमध्ये अद्ययावत राहण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. या साऱ्याचा आधार त्यांच्या मंथनाला असतो. त्याचाच परिपाक म्हणजे कृषी विकासावर आधारित ग्रामविकासाचं त्यांनी विकसित केलेलं मॉडेल. 1999 मध्ये त्यांनी ते प्रथम मांडलं. गेल्या 7-8 वर्षात त्यांनी हे मॉडेल प्रत्यक्षात साकार करण्यासाठी कसून प्रयत्नही केलेत. विविध मंचांवरून यासाठी सातत्याने पाठपुरावा केलाय. त्यातून यशाची काही किरणं आता चमकू लागली आहेत. बोरावके मॉडेल या नावानेच त्यांच्या या मॉडेलला मान्यता मिळालीय. गावातला सामान्य शेतकरी हा बोरावके मॉडेलच्या केंद्रस्थानी आहे. हा शेतकरी गरीब आहे, अल्पभूधारक आहे. बहुतांश शेतकऱ्यांची जमीन धारणा 20 गुंठे ते 3.5 एकर इतकी अल्प असते. जास्तीत जास्त 5 एकरांपर्यंत. त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तो त्यातल्या त्यात मोठा म्हणायचा. जमीन कमी, त्यामुळे कितीही मेहनत घेतली तरी उत्पादनाचं प्रमाण कमीच राहतं. उत्पादन कमी म्हणून मग उत्पन्नही कमी. त्यामुळे शेतीत आणखी पैसा गुंतवण्याइतकं बळ त्यांच्याकडे नसतं. पीक हातात आलं की बाजारात मिळेल त्या भावाला ते विकण्यावाचून त्यांना पर्यायच नसतो. एकूणच बाजारात शेतकरी कमजोर ठरतो. तो असंघटित असतो. बाजाराविषयी त्याचं ज्ञान अपुरं असतं, कारण बाजाराचा ताजा कल समजू शकेल अशा माहितीच्या साधनांचा त्याच्याकडे अभाव असतो. वर्षानुवर्षे शेतकरी या दुष्टचक्रात अडकत गेलाय. त्याचं उत्पन्नाचं मान घटत गेलंय. घर आणि शेती असा दुहेरी गाडा ओढताना त्याची दमछाक होते. तो कर्जबाजारी होतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एकीकडे बहुसंख्य शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे, तर दुसरीकडे नव्या आर्थिक सुधारणांमुळे बाजार बहुपेढी बनलाय. परंपरागत कृषी उत्पन्न बाजाराबरोबरच नवे आधुनिक बाजार आता उभे राहिलेत. वाढत्या शहरीकरणामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या क्षेत्राचा विस्तार झालाय. बड्या हॉटेल्सच्या शृंखला महानगरांबरोबरच अन्य मोठ्या शहरांमध्ये विस्तारतायत. शहरांमधील रिटेलिंगचं म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याचं चित्र झपाट्यानं बदलतंय. सुपर बाजार, सुपरमार्केट्स, फूड मॉल्सच्या शृंखला स्थापित होतायत. शहरांमध्ये आकाराला आलेला नवश्रीमंत वर्ग या अशा शॉप्सकडे आकर्षित होतोय. सुटसुटीत पॅकिंग, उत्तम दर्जा, वाजवी किंमत अशा बहुविध सुविधा त्याला खुणावतायत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सुपरमार्केट फूड मॉल्सप्रमाणेच आणखी एक उद्योग सध्या गतिमान आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजेच अन्नप्रक्रिया उद्योग. जॅम, सॉसेस, जेली, लोणची इत्यादी तयार खाद्यपदार्थ, तसेच खाद्यपदार्थांची रेडी टू ईट मिश्रणं, सरबतं, शीतपेय आणि आणखी बरंच काही. अशा गोष्टी शहरामधल्या बदलत्या जीवनशैलीने या उद्योगाला अधिक गती दिलीय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय शेतमालाला, विशेषतः फुलं, फळं अशा पिकांसाठी निर्यातीची संधी उपलब्ध होते. युरोपियन देश हे शेतमालाचे मोठे आयातदार आहेत. भारतीय शेतमालाला तिथे वाव आहे. या व्यतिरिक्त आता पारंपरिक बाजाराच्या बरोबरीने खाजगी बाजारांनाही गती मिळणार आहे. थोडक्यात शेतकऱ्यांसाठी शेतमालाच्या विपणनासाठी एकापेक्षा एक अनेक संधी उपलब्ध होतायत. मात्र या संधीचा लाभ घेण्याची क्षमता सामान्य गरीब शेतकऱ्यांकडे आहे का? त्यांची ही क्षमता कशी वाढू शकेल? हे महत्त्वाचे प्रश्न आज आहेत.
या प्रश्नांच्या उत्तरासाठी बोरावके मॉडेलने भर दिलाय तो व्हॅल्यू ॲडिशन म्हणजेच मूल्यवर्धन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यावर. निर्यातदार असोत, हॉटेल्स रेस्टॉरंट्स असोत, सुपर बाजार मॉल्स असोत किंवा प्रक्रिया उद्योजक असोत, ते शेतीमालाचे मोठे ग्राहक आहेत. शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करण्यास ते उत्सुक असतात. त्यांना गरज असते ती उत्तम दर्जाच्या पक्क्या शेतमालाची. या ग्राहकांच्या गरजेनुसार शेतमाल उपलब्ध करणं म्हणजेच व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन. गावामध्ये शेतात पिकलेल्या मालावर गावातच प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ शेतमालाची साफसफाई, प्रतवारी म्हणजेच वर्गीकरण आणि त्यानुसार पॅकिंग इत्यादी गोष्टी गावातच किंवा गावालगतच्या परिसरातच शेतमालाच्या साठवणुकीची सुविधा उपलब्ध झाली. शेतमालाचं आयुष्य वाढवण्यासाठी शीतगृहांची सोय झाली आणि मालाच्या सुरक्षित वाहतुकीची सक्षम व्यवस्था उपलब्ध झाली, तर शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांच्या पदरी चांगला लाभ पडू शकेल. शेतीच्या नव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याची त्यांची क्षमता वाढू शकेल. त्यातून लाभाचे आणखीन मार्ग प्रशस्त होऊ शकतील. याशिवाय गावांमध्ये तरुणांना आज रोजगार उपलब्ध होत नाही, तो उपलब्ध होऊ शकेल. गावामध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. गावातील गरिबी दूर होऊ शकेल. ग्रामीण जनतेची क्रयशक्ती वाढू शकेल. त्यातून त्यांचं जीवनमान उंचावेल. राष्ट्रीय उत्पन्नात ग्रामीण भारताचा वाटा उंचावू शकेल. बोरावके मॉडेलचं अंतिम लक्ष्य हेच आहे. या संकल्पनेतूनच ॲग्री बिझनेस म्हणजेच कृषी व्यवसाय व उद्योगाचं प्रारूप बोरावके यांनी तयार केलंय. शेतीच्या अस्तित्वासाठी शेतकरी आणि बाजार यांचा ताळमेळ जुळणं ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. शेतमाल जिथे पिकतो तिथेच सुगीपाश्चात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या तर ही गरज पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे गावातच शेतमालाचं मूल्यवर्धन होऊ शकतं. यासाठी गावपातळीवर ॲग्री बिझनेस हब म्हणजेच कृषी व्यवसायाचं केंद्र या स्थापनेचा पुरस्कार या प्रारूपात करण्यात आलाय. या केंद्रांद्वारे शेतकऱ्यांना सुगीपूर्व आणि सुगीपश्चात सुविधा उपलब्ध होऊ शकतील. कृषी उद्योग केंद्रांमध्ये कोणकोणत्या सुविधांचा समावेश असेल ते पाहूया. ग्रामीण माहिती केंद्र, जिथे कम्प्युटर, इंटरनेट या सुविधा असतील, ज्याद्वारे आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना पीकवार माहिती, नवनवीन तंत्रज्ञान, देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठांची माहिती, निर्यातीच्या संधींची माहिती इंटरनेटद्वारे उपलब्ध होऊ शकेल. दुसरं असेल ॲग्री क्लिनिक, जिथे कृषी पदवीधर उपलब्ध असतील, ज्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना माती परीक्षण, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि समस्यांच्या निराकरणाच्या सुविधा प्राप्त होऊ शकतील. तिसरं असेल ॲनिमल क्लिनिक. यामध्ये शेतकऱ्यांना पशुपालनासंबंधी योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळू शकेल. पोल्ट्री, गोपालन, शेळीपालन या व्यवसायांना याचा आधार मिळेल. याशिवाय असेल हवामान अंदाज केंद्र, ज्याद्वारे शेतकऱ्यांना गाव पातळीवरच्या हवामानाचा अंदाज येईल. या सुविधा शेतकऱ्यांना पिकाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्याचबरोबर गाव किंवा परिसरातले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले पदवीधर, कृषी पदवीधर, पशुवैद्य तसंच अन्य पदवीधरांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. याशिवाय गाव पातळीवरील कृषी व्यवसाय केंद्रांमध्ये सुगीपश्चात सुविधांचा समावेश असेल तो असा: शेतमालाचं कलेक्शन सेंटर, जिथं गावामध्ये तयार झालेला शेतमाल एकत्र जमा केला जाईल. त्यामुळे मोठ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात माल विकत घेता येऊ शकेल व त्याचे फायदे शेतकऱ्यांना मिळवता येतील. ग्रेडिंग आणि पॅकिंगची सुविधा, ज्यायोगे शेतमालाचं वर्गीकरण व पॅकिंग होऊन मालाचा दर्जा निश्चित होईल, तसंच मालाची साठवणूक करणं सोयीचं होईल. गोदाम सुविधा, ज्यामुळे बाजारात योग्य भाव मिळेपर्यंत गावातील शेतमालाची साठवणूक करता येईल. शीतगृहांची सुविधा, ज्यामुळे नाशिवंत शेतमालाची अधिक काळ टिकवणूक करणं शक्य होईल. वाहतूक सुविधा, ज्यामुळे शेतमालाला चांगला भाव आणि मागणी असेल त्या ठिकाणी पाठवणं शक्य होईल. अशा प्रकारे गाव पातळीवर स्थापित झालेल्या या कृषी व्यवसाय केंद्रांमुळे शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनापासून मशागतीपर्यंत आवश्यक ती माहिती उपलब्ध होईल. शेतमालाचं ग्रेडिंग, पॅकिंग आणि साठवणुकीच्या सुविधेमुळे मूल्यसंवर्धन होईल आणि वाहतुकीच्या सुविधेमुळे माल योग्य त्या बाजारात पाठवणं शक्य होईल. त्यातून शेतमालाचं मूल्य आणि दर्जा दोन्हीही वाढतील. याचबरोबर कृषी व्यवसाय केंद्रातील उद्योग गावातील तरुणांना चालवता येतील.
त्याचप्रमाणे सेनादलातून निवृत्त झालेले जवान सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करू शकतील आणि त्यांना गाव पातळीवरील स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. गाव पातळीवरच शेतमालाची साफसफाई व प्रतवारी झाल्यामुळे त्यातून निघालेल्या कचऱ्याचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी तसंच अन्य उपयोगासाठी करता येईल. मूल्यवर्धनात या बाबींचाही समावेश होईल. शेतकऱ्यांना अधिक लाभ, तरुणांना रोजगार शक्य झाल्यामुळे गावातील उत्पन्नाचं प्रमाण वाढून समृद्धीची चाकं फिरू लागतील. किसानों को दाम, ग्रामीण नवजवानों को काम. बोरावके यांनी या कृषी व्यवसाय केंद्रासाठी प्रत्येकी 15 गावांचा गट सुचवलाय. या केंद्रांसाठी गावातील 15 एकर गायरान उपलब्ध व्हावं असं त्यांना अपेक्षित आहे. या कृषी व्यवसाय केंद्रांना पूरक असं शेतमाल प्रक्रिया केंद्र दर 6 कृषी व्यवसाय केंद्रांमागे 1 या प्रमाणात उभारलं जावं अशी त्यांची योजना आहे. या प्रक्रिया केंद्रांमध्ये शेतमाल प्रक्रिया उद्योगांचा समावेश असेल. त्यासाठी 100 एकरांची जागा तालुकावार MIDCमध्ये उपलब्ध होऊ शकेल. त्याबाबत बोलणी चालू असल्याचं बोरावके सांगतात. हे प्रारूप प्रत्यक्षात कसं साकार होईल? गावातील शेतकरी एकत्र येऊन कृषी उद्योजक संघ स्थापन करतील. हे संघ गटवारही स्थापन होऊ शकतात. ज्याप्रमाणे लघु उद्योगांच्या नोंदणीची तरतूद आहे, त्याप्रमाणे या कृषी उत्पादक संघांकरिता नोंदणीची स्वतंत्र व्यवस्था करावी, असा बोरावकेंचा आग्रह आहे. अशा नोंदणीमुळे कृषी उत्पादक संघांना अधिकृतता मिळेल. शेतकरी, शेतमाल प्रक्रिया उद्योग आणि बँका यांच्या साखळीमधून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा आणि त्यांच्या परतफेडीची सुलभ यंत्रणा स्थापित होऊ शकेल. ग्रामीण भारताचा कायापालट घडवण्याची क्षमता या प्रारूपात आहे, असा उदय बोरावके यांचा विश्वास आहे. अलीकडच्या काळात सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन्सची चर्चा आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातील जमिनी संपादन करून तिथे औद्योगिक वसाहती उभ्या करण्याचं धोरण राबवलं जातंय. या धोरणामुळे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि विकासाची गती वाढणार असली तरी भूमिपुत्रांचं मोठ्या प्रमाणात विस्थापन होणार आहे. ग्रामीण जीवन व्यवहाराशी विसंगत असलेल्या सेजबरोबर ॲग्री बिझनेस हब उभारण्याचं धोरण राबवलं गेलं तर ग्रामीण विकास घडून देशाचा समतोल आर्थिक विकास घडू शकेल. उदय बोरावके ग्रामविकासाच्या या धारणेतूनच कृषी व्यवसाय केंद्राचं हे प्रारूप प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपड करतायत. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृषी उद्योजक संघ स्थापनेला प्रोत्साहन देण्यास त्यांनी प्रारंभ केलाय. पुण्याजवळील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप या गावात धर्मराज कृषी उद्योजक संघाची स्थापना झालीय. तर लातूर जिल्ह्यातील दावतपूर येथील शेतकऱ्यांनी सुद्धा उदय कृषी उद्योजक संघ स्थापन केलाय. याशिवाय पुरंदर तालुक्यातील दिवे गावामधील काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी शिवमल्हार कृषी उद्योग संघाची उभारणी केलीय. इतरही अनेक भागांमधून शेतकरी आता पुढे येत आहेत. कृषी उद्योजक संघ स्थापन करण्यास ते उत्सुक आहेत. या शेतकऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी उदय बोरावके कृषी आणि व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधरांना बरोबर घेऊन एक टीम उभी करतायत. या गटाचं स्वरूप सर्व्हिस प्रोव्हायडर असं आहे. संघातील सभासदांची व्यक्तिगत, कौटुंबिक तसंच शेतीविषयक माहितीचं संकलन करून त्यानुसार त्या भागातील प्रमुख पीक, प्रमुख समस्या निश्चित केल्या जाऊन त्यावर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होतोय. संघातील सर्व शेतकरी सभासद आठवड्यातून एकदा एकत्र येतात, विचार विनिमय करतात. या बैठकांना विचारमंथन सभा असं म्हटलं जातं. याचा लाभ आता या कृषी उद्योजक संघामधील शेतकऱ्यांना मिळू लागलाय. उदाहरणार्थ काळेवाडी येथील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय वाढवलाय व दावतपूरला डेअरी उद्योग स्थापित झालाय. कृषी उद्योजक संघाप्रमाणेच ग्रामीण माहिती केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास प्रारंभ झालाय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चाळे या गावात उदय बोरावके यांच्या संकल्पनेतून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने पहिलं ग्रामीण माहिती केंद्र स्थापन झालं. पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमाद्वारे वायफाय तंत्रज्ञानाच्या आधारावर ही माहिती केंद्र संचलित केली जातात. त्यामध्ये IIT मुंबई या शैक्षणिक संस्थेचं सहकार्य आहे. महाराष्ट्र सरकारने 172 ग्रामीण माहिती केंद्रांसाठी 1 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलंय. ही बाजार माहिती केंद्र स्थानिक कृषी पदवीधरांद्वारे चालवली जातात. या माहिती केंद्रांद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना, समस्यांना उत्तरं दिली जातात. अर्थात ही केवळ सुरुवात आहे. ॲग्री बिझनेस हब किंवा कृषी व्यवसाय केंद्र ही संकल्पना पूर्ण रूपाने प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यासाठी
मोठी मजल मारावी लागणार आहे. याची जाणीव उदय बोरावके यांना आहे. त्यामुळेच त्यांनी जागतिक बँक, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्याकडे हे प्रारूप सादर करून त्याचा पाठपुरावा चालवलाय. ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी या संस्थेचं सहकार्य घेतायत. ॲग्री बिझनेस हबच्या संकल्पनेचा प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रायोगिक स्वरूपात प्रथम असे हब उभे करण्याची आता आवश्यकता आहे. पिंपळे जगताप येथे विभागस्तरीय, दावतपूर येथे तालुकास्तरीय आणि काळेवाडी येथे गाव पातळीवरील प्रायोगिक हब उभे करण्याची उदय बोरावके यांची योजना आहे. प्रायोगिक स्वरूपातले हे हब उभारण्यात शासनाने पुढाकार घ्यावा असं बोरावकेंना वाटतं. केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने शरद पवार यांच्याकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादातून पिंपळे जगताप इथं प्रायोगिक तत्वावर हब उभं राहू शकतं. या कामाकरता सरकारला आर्थिक अडचण भासू नये असं बोरावके यांना वाटतं. ते म्हणतात, राज्य शासन नागरिकांकडून व्यवसाय कर वसूल करतं. या कराचा विनियोग रोजगार निर्मितीच्या कामांसाठी करणं अभिप्रेत आहे. या कराद्वारे सरकारकडे 1,284 कोटी रुपये इतका निधी गोळा झालाय. मात्र त्याचा विनियोग न झाल्यानं तो तसाच पडू नये. हा पैसा हब उभारणीच्या कामासाठी वापरता येऊ शकतो. कारण या कामातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचं लक्ष्य साधता येऊ शकतं. ही बाब शासनाच्या निदर्शनास ते आणून देतात. उदय बोरावके यांचं बोरावके मॉडेल विशेषतः 3 घटकांवर अवलंबून आहे. यात पहिला घटक म्हणजे जमीन. सरकारच्या पाठीमागे जवळजवळ 8 ते 10 वर्षे पाठपुरावा केल्यानंतर सरकारकडून जमीन उपलब्ध झाली. गावोगावी ब्रिटिश काळामध्ये पशुधन निर्माण व्हावं म्हणून गायरानं तयार झाली होती. तीच गायरानं आता माळरानं झाली असून ती गावाच्या तसेच सरकारच्या मालकीची आहेत. 20 एकरांपासून 230 एकरांपर्यंत गायरानं आहेत. त्यापैकी प्रत्येकी 5 एकर जमीन त्या गावाच्या पिकांनुसार कृषी व्यवसाय, कृषी माल काढणी पश्चात सुविधा केंद्रांसाठी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्याच गावात सर्व सोयीसुविधा, उदाहरणार्थ संकलन केंद्र, ग्रेडिंग, पॅकिंग, ॲक्रेलिक गोडाऊन सिस्टीम, नाशवंत मालासाठी शीतगृहाची सोय आदी गोष्टी मिळण्यास मदत होणार आहे. बोरावके मॉडेलसाठी गावातील तरुण वर्गाने स्वयंसहाय्यता गट तयार करून त्यांच्यामार्फत सर्व उपक्रम राबवण्यात येतील. या सर्व प्रक्रियेसाठी सरकारने एका अर्जाची मागणी केली आहे. त्यात प्रकल्पाचं नाव, प्रकल्पाचा कालावधी, प्रकल्पासाठी येणारा खर्च, प्रकल्पासाठी लागणारा भूभाग, प्रकल्पापासून होणारा फायदा या सर्व गोष्टींची माहिती सरकारकडे अर्जाद्वारे पोहोचवण्यात येईल. बोरावके मॉडेलसाठी लागणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पैसा. आत्मा नावाच्या एका सरकारी योजनेअंतर्गत अशा सर्व गोष्टींना पैसा उपलब्ध करून दिला जातो. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेखाली राबवली जाते. अशाच प्रकारे बोरावके मॉडेलसाठी पैशाची सोय झाली. तसेच बोरावके यांनी केंद्रीय मंत्रालय फायनान्स कमिटीकडे एक रिपोर्ट पाठवला. त्यात त्यांनी सुचवलं होतं की गावाचा भौगोलिक वित्त आराखडा तयार करताना गावाच्या कृषी आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विचार करावा. त्यामध्ये संकलन केंद्र, ग्रेडिंग, पॅकिंग, ॲक्रेलिक गोडाऊन सिस्टीम, नाशवंत मालासाठी शीतगृहाची सोय, कृषी मालाला चांगली किंमत असलेल्या ठिकाणी माल पाठवणं या सर्व गोष्टींचा समावेश करण्यात यावा. अशा तऱ्हेने बोरावके यांनी त्यांच्या बोरावके मॉडेल प्रगतीपथातील दुसरा टप्पा पार केला. बोरावके मॉडेलसाठी लागणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मनुष्यबळ. त्यात बोरावके यांनी कृषी विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणांचा समावेश केलाय. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने कृषी विद्यालयं तसंच कृषी व्यवसाय महाविद्यालय आहेत. त्याच्या पुढची पायरी म्हणजे आता कृषी व्यवसाय चालू करण्यात आलेत. त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बोरावके मॉडेलसाठी लागणारं मनुष्यबळ निर्माण होणार आहे. कारण कृषी व्यावसायिक कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक व्यावसायिक तसंच तांत्रिक शिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर बोरावके यांनी कॉलेजमध्ये ॲग्री बिझनेस क्लबची स्थापना केली आहे. ॲग्री बिझनेस क्लब अंतर्गत त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात ज्या पोस्ट हार्वेस्ट गोष्टींचा समावेश केला गेला नाहीये व त्या आज महत्त्वाच्या आहेत अशा गोष्टी सर्व विद्यार्थ्यांना मीटिंग बोलवून त्या मीटिंगमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवून त्यांचं भाषण ठेवलं जातं. उदाहरणार्थ कर्जपुरवठा या विषयावर माहिती देण्यासाठी बँकेतील कर्ज विभाग प्रमुखांना बोलवून व्यवसायासाठी कर्जपुरवठा कसा होईल याची माहिती दिली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयावर विचारमंथनातून
विद्यार्थ्यांमध्ये एक नवा दृष्टिकोन तयार होईल की कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपण सहजरित्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व अटींची पूर्तता करू शकतो. आत्तापर्यंत 150-200 मुलं ॲग्री बिझनेस क्लब अंतर्गत ठेवल्या जाणाऱ्या मीटिंगला उपस्थित राहिली आहेत. त्यात त्यांचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रिन्सिपल यांचा देखील समावेश असतो. सध्या शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयक अभ्यासक्रम असावा की नसावा याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू असताना पुण्यातील राव बहादूर नारायणराव सोपानराव बोरावके कृषी उद्योजकता केंद्राचे संस्थापक श्री उदय नारायण बोरावके यांनी त्यांचे वडील स्वर्गवासी राव बहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांच्या 125व्या जयंतीनिमित्त काळाची गरज ओळखून पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील चांबळी व कोडीत या गावातील श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कृषी औद्योगिक विद्यालयामध्ये कृषीविषयक अभ्यासक्रमाची सुरुवात केली. हा अभ्यासक्रम इयत्ता 7वी, 8वी, 9वी या वर्गामध्ये शिकवला जातो आणि विद्यार्थी घरी गेल्यानंतर शेतामध्ये काम करतात आणि आपल्या वडिलांना शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाची माहिती देतात. विद्यार्थ्यांना या कृषीविषयक अभ्यासक्रमामुळे कृषी क्षेत्रात आवड निर्माण होऊन कृषी क्षेत्रात भविष्यात संधी आहेत याबद्दलची माहिती झाली. पुढे कृषी शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली आणि या शिक्षणाचा त्यांना भविष्यात फायदा होईल असं विद्यार्थ्यांचंच मत आहे. तसंच 2 वर्षात 372 कृषीकन्या व कृषीपुत्र यांना कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमाचा लाभ झालाय. बोरावके सांगतात की जमीन मिळाली, पैसा आहे तो गुंतवण्यासाठी मॉडेल तयार केलंय. त्या मॉडेलला सरकार पैसा पुरवणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनुष्यबळ, तेही निर्माण होईल. या 3 महत्त्वाच्या गोष्टी शेतकरी आणि मार्केट यातील दुवा आहेत. हा दुवा व्यवस्थितपणे हाताळला गेला तर त्या गावात निर्माण होणारा माल मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. उदाहरणार्थ एखादा व्यापारी खेडमध्ये गेला तर तिथे बटाटा, चाकणमध्ये कांदा, बारामतीत डाळिंब, सांगलीत द्राक्ष याप्रमाणे निर्यातदारास, अन्नप्रक्रिया उद्योगास व फूड मॉलला एकाच ठिकाणी ठराविक माल उपलब्ध होऊ शकतो. यामुळे मालाला चांगली किंमत मिळेल. शेतकऱ्याच्या हातात जास्त पैसा येईल. भांडवल निर्मिती होईल. त्यामुळे तो चांगल्या प्रतीचं बियाणं, चांगल्या प्रतीचं खत वापरून आधुनिक पद्धतीने शेती करू शकेल. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक व्यवसायाकरिता संतुलित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळतोय. महाराष्ट्र कृषी उद्योजक धोरण 2010 तयार केलंय. त्यात उदय बोरावके यांचा सहभाग आहे. या कृषी उद्योजक धोरणातील घटक पुढीलप्रमाणे: पीक उत्पादन क्षमतेवर आधारित कृषी समूह, संपूर्ण मूल्यवर्धन साखळी, पुरवठा व प्रक्रिया साखळीतील एकात्मिक प्रकल्प, फूड पार्क्स, सूक्ष्म समूह, बाजाराभिमुख विस्तार योजना, कृषी उत्पन्न एकत्रीकरण संस्था, बाजार पायाभूत सोयी व संपर्क, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रतवारी वर्गीकरण, पॅकिंग व साठवणूक, एकात्मिक बांधणी व शीतसाखळी पायाभूत सुविधा व साठवणूक, प्रमाणित गोदाम सुविधा, अन्न दर्जा व सुरक्षितता विकास, इतर आर्थिक प्रोत्साहने, वाणिज्य अभिमुख संशोधन व विकास, क्षमतावर्धन, कुशल मनुष्यबळ, उद्योजकता व्यवसाय, उद्योजकांसाठी माहिती आणि मदत केंद्रे. 6 ऑक्टोबर 2009ला दिल्लीला राज्यस्तर फूड प्रोसेसिंग मंत्र्यांची मीटिंग झाली होती. त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं. त्यामध्ये फूड प्रोसेसिंग व्हिजन 2000 वर विचार झाला. तिथे बोरावके यांनी त्यांचा प्रकल्प सादर केला होता. सादरीकरणाची सगळी आखणी नाबार्डने केली होती. विविध राज्यातील लोकांकडून या फार्म टू फोक मॉडेलला उत्तम प्रतिसाद मिळाला. नजीकच्या काळात बोरावके मॉडेल प्रत्यक्षात येऊन यापासून हजारो खेड्यांना व तेथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचं महान कार्य बोरावके यांच्या हातून नक्कीच होईल. यामुळे किसानों को दाम, ग्रामीण नवजवानों को काम मिळेल. उदय बोरावके यांना ग्रामविकासाची तळमळ आहे. शेती हाच या विकासाचा आधार आहे हे त्यांच्या वडिलांनी, कैलासवासी रावबहादूर नारायण बोरावके यांनी स्वकर्तृत्वातून सिद्ध केलं. त्याची प्रेरणा बोरावके यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांचं अर्थकारण बळकट करण्याचा व त्यातून देशाचा ग्रामीण सार्थ विकास घडवण्याचा नवा मंत्र त्यांनी दिलाय. या सर्व गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा. ग्रामविकास व शेतीविषयी अपरंपार तळमळ असणाऱ्या उदय बोरावके यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. उदय बोरावके, उदय बाग फार्म, BT कवडे रोड, सोलापूर रोड, पुणे.
ईमेल आयडी udaynboravke@gmail.com